नमस्कार मित्रांनो, तर परिवर्तन या आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। मला भेटलेली असामान्य माणसं या शृंखलेतला आज 7वा भाग आपण प्रदर्शित करतोय। कसं असतं ना, भाजीमध्ये मिठाची गरज असते, मिठाईमध्ये साखरेची गरज असते आणि इंडस्ट्री मधल्या कुठल्याही मशिनरीसाठी म्हणजे कुठलंही मशीन जर तुम्हाला चालवायचं असेल तर त्याला गरज असते वंगणाची। वंगण म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये लुब्रिकंट असं म्हणतो। आपले आजचे जे खास पाहुणे आहेत ना, ते या लुब्रिकंट इंडस्ट्री मधलेच आहेत बरं का। लुब्राल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर श्रीयुत ज्योतिराम जगताप हे आजचे आपले खास पाहुणे आहेत। आता बिझनेस म्हटलं की लाखो गोष्टी आल्या, लाखो भानगडी आल्या। सुरुवात कशी करायची, कसं ते डे टू डे ऑपरेशन कसे करायचे, काय करायचे। बरं, या माणसांनी शून्यापासून सुरुवात करून कोटीच्या कोटी उड्डाणे कशी घेतली, हा सगळा प्रवास आज उलगडणार आहे। त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मला आणि तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे। चला, ज्योतिराम सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनलवर। आता मी जसा उल्लेख केला की लुब्राल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड हे तुमच्या कंपनीचं नाव आहे, बरोबर आहे? तर मला सांगा की मला उत्सुकता जाणून घेण्यामध्ये लुब्राल याचा अर्थ काय शब्दाचा, म्हणजे हे नाव तुम्हाला कसं सुचलं? बघा, ऍक्च्युली काय आहे की लुब्रॉल म्हणजे जे आमच्या फील्डमध्ये म्हणजे लुब्रिकंट इंडस्ट्रीमध्ये ज्या पण काही कंपन्या आहेत ते तुम्ही नाव ऐकलं असेल बघा। कॅस्ट्रॉल आहे, विडॉल आहे, केरॉल आहे, म्हणजे असे मल्टिपल नावं आहेत। ओके, तर लुब्रॉल म्हणजे त्याचं एक मिनिंग पण आहे, जसं की लुब्रॉल मीन्स त्या नावामध्येच माझे जे प्रोडक्ट रेंज किंवा आमचे जे प्रोडक्ट मध्ये लागलेले जे ऍप्लिकेशन्स आहेत हे तुम्हाला म्हणजे लक्षात येतील। म्हणजे लुब्रॉल म्हणजे लुब्रिकंट फॉर ऑल ऍप्लिकेशन। अच्छा, म्हणजे हा त्याचा अर्थ आहे। आणि हे लुब्रॉल हे नाव तुम्ही जर घेतलं तर असं नवीन ब्रँड किंवा नवीन काय आहे असं वाटत नाही तुम्हाला। तुम्हाला ते कधीतरी ऐकल्यासारखं फील होतं आणि त्यांनी एक ट्रस्ट बिल्डिंग साठी, बिझनेस ग्रोथ साठी त्याचा बेनिफिट होतो। ओके, म्हणजे ही ह्याच्या मागची थोडीशी शॉर्ट, म्हणजे थोडक्यात सर वन स्टॉप सोल्युशन। कुठल्याही प्रकारचं काही तुमच्याकडे मशीन झालं, काही आलं तर वन स्टॉप सोल्युशन तुम्ही देऊ शकता, म्हणून ते लुब्रॉल असं आहे। अच्छा, पण मग याच अनुषंगाने विचारतो की ऍज अ मॅन्युफॅक्चरर आपण सुरुवात करावी किंवा आपण स्वतः बिझनेस मध्ये उतरावं, ही प्रेरणा तुम्हाला कशी आणि कोणाकडनं मिळाली? बघा, ऍक्च्युली ही मी तर स्वतः सेल्फ मोटिवेटेड आहे। ओके, म्हणजे ही प्रेरणा ही मला माझ्यातूनच मिळाली। म्हणजे त्याचं रिझन असं आहे की मी जेव्हा लुब्रिकंट इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो, म्हणजे माझा प्रिव्हियस एक्सपिरियन्स मी लुब्रिकंट्स मध्येच होतो। म्हणजे एमएनसी कंपनीज मध्ये एज अ सेल्स मॅनेजर वगैरे ह्या लेवलला मी काम केलं। आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मला असं स्वतः वाटलं की आपण पण काहीतरी प्रोडक्ट मध्ये किंवा स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जावं। आणि मी एक असं जस्ट ट्राय म्हणून, तसं माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी 12वी पर्यंत केमिस्ट्री वगैरे शिकलेलो आहे। त्याच्यानंतर माझा तसा टेक्निकल बॅकग्राऊंड नाहीये, पण मला तो इंटरेस्ट होता आणि तो शिकत तो क्रिएट होत गेला। आणि मी एक प्रोडक्ट बनवला आणि प्रोडक्ट बनवल्यानंतर तो कस्टमर एंडला त्याची ट्रायल केली आणि तो ट्रायल केल्यानंतर तो प्रोडक्ट एकदम छान चालला, म्हणजे त्याचे रिझल्ट वगैरे चांगले आले। मग ते जे म्हणतात ना किक बसणं, म्हणजे कुठली गोष्टीची तुम्हाला किक बसते, अशी जर किक ते मला जी बसली की मला आणखी इंटरेस्ट, म्हणजे ते माझी एक आवड होत गेली आणि मग मी एक एक प्रोडक्ट्स मध्ये। ओके, पण मग तेच विचारतोय की म्हणजे हे झालं तुमचं एका प्रोडक्टचं मार्केट रिसर्च आपण ज्याला म्हणतो, कारण प्लॅन उभा करायचं म्हणल्यानंतर ती सोपी गोष्ट नसते, म्हणजे आजकालच्या काळात तर नाहीच आहे। तर तो मार्केट रिसर्चला तुम्ही सुरुवात कशी केली, कसा केला रिसर्च तो? मार्केट रिसर्च म्हणजे बघा, आता ऍक्च्युली मी मार्केटमध्ये म्हणजे सेल्समध्ये काम करत असल्यामुळं ऑलरेडी मला मार्केटबद्दल थोडीशी आयडिया होतीच। पण म्हणजे मी विचार असा केला की पुणे हे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचं हब आहे। ओके, म्हणजे तुम्ही जगाच्या नकाशावरती पुणे नाव जर सर्च केलं तर तुम्हाला ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचं हब म्हणून तुम्हाला म्हणजे लक्षात येईल ते म्हणजे सगळं जग ओळखतं पुण्याला। म्हणजे तुम्ही युरोपमध्ये जावा, युएस मध्ये जावा किंवा गल्फमध्ये जावा किंवा आफ्रिकेमध्ये जावा, पुणे हे नाव ऐकले की ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री ही पुण्याची ओळख आहे। ओके, आणि ह्या पुण्यामध्ये म्हणजे आज पण लुब्रिकंट्स मॅन्युफॅक्चरर जे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला नीड आहे। म्हणजे जसं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की ते भाजीला चव मिठाशिवाय येत नाही, तशी कुठलीही मशीन हे लुब्रिकंट शिवाय चालूच शकत, बरोबर?
म्हणजे कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये मशीन असतेच आणि ती मशीन लुब्रिकंट शिवाय चालू शकत नाही. पण पुण्यामध्ये हे ऑइल मॅन्युफॅक्चरिंग किंवा लुब्रिकंट मॅन्युफॅक्चरिंग हे बोटावर मोजण्या इतकेच आहे. म्हणजे एक 4-5 लोक सोडले तर कुणीही नाहीये. अच्छा अच्छा. ओके, म्हणजे इथं मार्केट खूप मोठं आहे आणि मॅन्युफॅक्चरर खूप कमी आहे. म्हणजे ही जी नीड आहे तिथल्या मार्केटची ही मी ओळखली आणि मग त्याच्यावरती थोडं फोकस करून. पण मग युनिट सुरू झालं तुमचं, जसं तुम्ही आता म्हणाल की मॅन्युफॅक्चरर्स ला खूप गरज आहे आणि एस्पेशली ऑइलमध्ये काम करणारे लोक कमी आहेत. आणि पहिलं प्रोडक्ट तुम्ही काय मॅन्युफॅक्चर केलं आणि ते कुठल्या कोणाला जरी तुम्ही विकलं असेल तर त्याची पहिली सक्सेस स्टोरी म्हणजे पहिली मोठी ऑर्डर आपण ज्याला म्हणतो, व्हॅल्यू डझंट मॅटर. आपण जेव्हा धंदा सुरू करतो तेव्हा पहिली जी ऑर्डर असते मोठी ती आपल्यासाठी खूप मोठी असते. तर तसा एखादा काही किस्सा तुम्हाला आठवतोय का? ती ऑर्डर तुम्हाला कशी मिळाली, ते प्रोडक्ट तुम्ही कसं पिच केलं आणि त्याचं काय, त्याची एक जरा आम्हाला स्टोरी सांगा. ओके, आता आम्ही इंडस्ट्रियल लुब्रिकंट्स मध्ये काम करत असल्यामुळं की पहिले जे माझे म्हणजे जे इनिशियली आम्ही सुरुवात केलेले जे प्रोडक्ट होते हे आम्ही मेटल कटिंग फ्लुइड्स पासून सुरू केले. ओके, कारण कुठलाही कंपोनंट जेव्हा मशीनवरती मॅन्युफॅक्चरिंग होतं तेव्हा त्याला मेटल कटिंग ऑइल म्हणतात त्याला. तर हे नेसेसरी असतं कुठल्याही मशीनसाठी. ओके, तर आणि त्याचं सगळ्यात मोठं व्हॉल्यूम म्हणजे मार्केट कॅप पण खूप मोठी आहे. म्हणजे मार्केटमध्ये मॅक्झिमम व्हॉल्यूम मध्ये सेल होणारा प्रोडक्ट म्हणलं तर तो आहे इंडस्ट्रियल लुब्रिकंट्स मध्ये. तर त्या प्रोडक्ट पासून आम्ही सुरुवात केली. आता तुम्ही जसं म्हणाल की पहिली सक्सेस स्टोरी किंवा पहिली ऑर्डर्स मला कशी मिळाली, तर पहिली जी ऑर्डर होती ही माझी एकदम छोटी, म्हणजे लाईक 5 लिटरची माझी पहिली ऑर्डर होती. अच्छा. ओके, म्हणजे आता तो जो प्रोडक्ट आहे ज्याची आम्ही म्हणजे 5 लिटर पासून सुरुवात केली ती आता सध्या पर डे माझे 10 टन आम्ही ते सेल करतो. अच्छा, पर डे प्रोडक्शन कॅपॅसिटी आणि आहे ती 10 टनाची आहे. ओके, पण ती एक सक्सेस म्हणजे ही आहे म्हणजे माझ्या मेमरीमध्ये राहणारी जी गोष्ट म्हणतो की पहिली जी ऑर्डर मला मिळाली होती ही 5 लिटरची मिळाली होती आणि ती आम्ही सक्सेसफुली डिलिव्हर केली होती. आणि म्हणजे ते सक्सेस झाल्यानंतर त्याचा अकाउंटला पेमेंट आल्यानंतर म्हणजे तो जो आनंद असतो तो एक म्हणजे एकदम खूप मोठा, म्हणजे ते कशात त्याची आपण करू शकत नाही, कारण आपल्या बिझनेस मधली पहिली ती काहीतरी अचिव्हमेंट असते. राईट राईट. सर, मध्यंतरी तुम्ही मला एक स्टोरी सांगितली होती, तुमचे अगदी जुने दिवस. मी सांगितलं होतं तुम्ही सायकलवरनं काहीतरी ऑइलचे डबे घेऊन जायचा, तर तो काय होता, ते कसं काय, कोणासाठी होतं ते? कारण आता जर 5 लिटरची पहिली ऑर्डर असेल तर त्याला टेम्पो बुक करू शकत नाही आपण. राईट राईट. तर ते आम्ही सुरुवातीला तेच करायचो, जेव्हा आमचे बॅचेस पण खूप छोट्या छोट्या बॅचेस आम्ही बनवायचो आणि मग ते 5-5 लिटरच्या पॅकिंग मध्ये फिलिंग करून ते सायकल्स वरती आम्ही कस्टमरला डिलिव्हर करायचो. कारण 5 लिटर विकलं तर तुम्हाला 30-40 रुपये प्रॉफिट भेटणार आहे मॅक्झिमम. बरोबर. ओके, आणि त्याच्यासाठी तुम्ही टेम्पो पाठवू शकत नाही किंवा बाईक वरती पण घेऊ शकत नाही. बरोबर आहे. बरोबर, त्यामुळे मग आम्ही त्या सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या. म्हणजे सुरुवात तुमची झाली ती B2B झाली, म्हणजे बिझनेस टू बिझनेस या सेगमेंट पासून तुम्ही सुरुवात केली. ओके, आणि हे करत करत तुमचे मग वेगवेगळे प्रोडक्ट्स, तुम्ही जसं परवा म्हटलं की 350 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आता मागच्या 10 ते 12 वर्षांमध्ये तुमचे आता झालेले आहेत. तर एवढी मोठी प्रोडक्ट रेंज करण्यासाठी तुम्हाला स्वतःला काहीतरी एक अभ्यास त्याचा बेसिक करायला लागला असेल किंवा एक्सपर्टची टीम तुम्हाला त्यासाठी क्रिएट करायला लागली असेल, तर तो सगळा अभ्यास तुम्ही कसा केला? म्हणजे आता काय होतं की आपण एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो ना, फुलफिल त्याच्यामध्ये फुल फ्लेश काम करायला लागलो तर ते ऑटोमॅटिक लर्निंग होत जातं, म्हणजे आपण शिकत जातो बऱ्याचशा गोष्टी. तर आता आम्ही सुरुवात केली मेटल कटिंग फ्लुइड्स पासून. मग त्याच्यानंतर त्याच इंडस्ट्रीमध्ये त्याच क्लायंट्स कडून वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या इन्क्वायरीज यायला लागल्या. ओके, मशीनला लागणारे अजून दुसरे पण ऑइल्स असतात, जसं हायड्रोलिक ऑइल, स्लाइड वे ऑइल्स, गिअर ऑइल्स, अशा इन्क्वायरीज आम्हाला परत क्लायंट कडून येत राहिल्या. आणि इन्क्वायरी आल्यानंतर आम्ही मग त्याच्यावरती काम करत राहिलो आणि मग असेच आम्ही एक 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 प्रोडक्ट डेव्हलप करत गेलो. मग त्याच्यासाठी जसं तुम्ही म्हटले की टीम कुठून जनरेट केली, तर माझा जो एक्सपिरियन्स होता, मी सेल्समध्ये असल्यामुळे सेल्सच्या माणसाला तर ऑलमोस्ट म्हणजे टेक्निकल नॉलेज तर ठेवावंच लागतं, कारण बरेचसे वेगवेगळे क्लायंट्स असतात, ते क्लायंट त्याला फेस करण्यासाठी तेवढं नॉलेज ठेवावं लागतं. आणि मग मी माझी टीम स्वतःची बिल्ड करत गेलो. मग काही R&D मध्ये काम करणारी लोक होती, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन
त्यांच्याकडून काही इन्फॉर्मेशन्स काही घेऊन आणि हे असं करत मग आम्ही आमची स्वतःची एक टीम बिल्ड केली आणि आता माझ्याकडे कंपनीमध्ये इन हाऊस R&D लॅब आहे. आता 4-5 लोकांचा स्टाफ आहे त्याच्यामध्ये की नवीन नवीन प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी. आणि आता टीम एकदम वेल इस्टॅब्लिश झालेली आहे. आता आम्हाला कुठूनही काहीही कुठल्याही प्रोडक्टची किंवा इम्पोर्ट सबस्टिट्यूट काही प्रोडक्ट्स असतात त्याची इन्क्वायरी आली तरी आम्ही इन हाऊस R&D करतो त्या प्रोडक्टवरती, त्याचं अनालिसिस करून प्रोडक्ट्स आम्ही डेव्हलप करतो आणि हे सगळे प्रोडक्ट डेव्हलप होतील. अच्छा अच्छा. वेगवेगळ्या ऑइल बद्दल जेव्हा तुम्ही आता मेन्शन केलं तर तुम्ही एक बेसिक प्रोसेस जी सर्वसामान्य माणसाला कळेल, कारण आता मला काही माझी केमिकल बॅकग्राऊंड नाहीये अजिबात, बहुतांश लोकांना ज्यांना असते त्यांना ते पटकन कळेल, पण तुम्ही बेसिक एक प्रोसेस सांगू शकाल की एखादं ऑइल कसं तयार होतं? जसं आपण गेअर ऑइल म्हणू, 20W40 म्हणू, जे वेगळ्या मशीन्सला ऑइल लागतात, लुब्रिकंट्स म्हणून, ती बेसिक तुम्ही काय प्रोसेस सांगू शकाल का? कसं ऑइल कसं बनतं? ऍक्च्युली काय असतं की ऑइल हे जे आहे हे क्रूड पासून त्याला डिस्टिलेशन करून त्याचं बेस ऑइल काढलं जातं. म्हणजे क्रूड हे मोस्टली सगळं आफ्रिका, US आणि गल्फ कंट्रीज मध्ये सगळ्याला माहिती आहे की तिकडे क्रूडचे खाणी म्हणजे साठे आहेत. तर ते एक्स्ट्रॅक्ट करून ते रिफायनरीमध्ये जातं. रिफायनरीमध्ये मग त्याच्यावरती प्रोसेस होऊन त्याच्यातनं एक बेस ऑइल म्हणतात त्याला, म्हणजे जे कच्चं ऑइल म्हणलं जातं ना, तर ते बाहेर काढलं जातं आणि ते आमचं मेन रॉ मटेरियल असतं. ओके. आणि मग त्याच्यावरती आम्ही परफॉर्मन्स ऍडिटिव्ह असतात, प्रत्येक ऑइलचे वेगवेगळे परफॉर्मन्स ऍडिटिव्ह असतात, काही म्हणजे केमिकल्स असतात वेगवेगळे, तर ह्याचं ब्लेंडिंग केलं जातं, त्याचे रिॲक्शन्स केले जातात. ओके. म्हणजे प्रत्येक ह्याचं डिफरंट टेम्परेचरला डिफरंट कॅटालिस्ट डिफरंट ऍडिटिव्ह टाकून त्याचे रिॲक्शन्स करून तो एक फिनिश प्रोडक्ट रेडी केला जातो. आणि तो रेडी झाल्यानंतर मग त्याचे ऍज पर ASTM म्हणून एक अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट आहे, त्याचे काही स्टँडर्ड्स असतात. ओके. आणि त्या स्टँडर्ड प्रमाणे त्याचं टेस्टिंग केलं जातं आणि मग तो फायनल प्रोडक्ट पॅकिंग होऊन कस्टमरला जातो. अच्छा. म्हणजे ही अशी फ्लो प्रोसेस आहे. ओके. मग आता व्यवसाय वाढी बद्दल जे आपण थोड्या वेळी बोलत होतो की व्यवसाय वाढीसाठी तुम्ही काय वेगळे प्रयत्न केले, कुठल्या स्ट्रॅटेजीज तुम्ही डिझाईन केल्या होत्या की आता एवढी मोठी प्रोडक्टची रेंज तर झाली, तर ती विकण्यासाठी जसं तुम्ही म्हणला की देशांतर्गत आणि देशाबाहेर सुद्धा तुमचं आता सगळीकडे प्रोडक्ट चालू आहे, तर इंडियन मार्केट ऍज वेल एज एक्सपोर्ट मार्केट हे तुम्ही कसं शोधलं आणि काय स्ट्रॅटेजीज तुम्ही त्यासाठी केली? बघा, त्याच्यासाठी इंडियन मार्केट आता आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करतो. जिथे इंडस्ट्रियल बेल्ट आहे, म्हणजे तुम्ही इंडियामध्ये म्हणजे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट भारतामध्ये जिथे इंडस्ट्री आहेत, ओके, त्या ठिकाणी आमचं नेटवर्क ऑलरेडी आहे. ओके. ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑलमोस्ट 75+ डीलर आमचे आहेत, डीलर आणि डिस्ट्रीब्युटर्स सगळे. म्हणजे तुम्ही जर भारतामध्ये जर बघितलं तर साऊथमध्ये चेन्नई, कोयंबतूर, बेंगलोर, हैदराबाद हा पार्ट, महाराष्ट्रामध्ये पुणे आहे, औरंगाबाद आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, त्या सगळ्या, नागपूर आहे. नॉर्थमध्ये म्हणजे लुधियाना, दिल्ली, NCR म्हणजे हा पूर्ण एरिया आम्ही डेव्हलप केलाय. तर पहिली स्ट्रॅटेजी आम्ही काय केली की आम्ही म्हणजे प्रत्येक कस्टमर पर्यंत पोहोचणं पॉसिबल नाही. बरोबर. ओके. आता आपण पुण्यामध्ये बसलेलो तर ठीक आहे, पुण्यामध्ये मी एक 8-10 लोकांची सेल्सची टीम तयार केली आणि ते प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जाऊन फिरून मार्केटिंग करून किंवा आपले प्रोडक्ट प्रमोट करून आम्ही बिझनेस बराचसा अचीव्ह केला. पण जर पुण्याच्या बाहेर जायचं असेल तर डायरेक्ट कस्टमर आणि हे टार्गेट करून जाणं आणि त्याला टाइम टेकिंग प्रोसेस होती. मग आम्ही त्याच्यासाठी काय केलं की आम्ही डिस्ट्रीब्युटरची टीम क्रिएट केली. अच्छा. तर आजच्या डेटला आमचे ऑल ओव्हर इंडियामध्ये 75+ डिस्ट्रीब्युटर आहे. फॅन्टॅस्टिक. ओके. आणि ह्याच्यातले बरेचसे म्हणजे जस्ट आता पेरलेले म्हणता येईल, ह्याच्यातले बरेचसे नवीन आहेत. म्हणजे हे सगळे 1-2 वर्ष जुने काही आहेत आणि त्याच्यानंतरचे काही आहेत. म्हणजे आता हे जेव्हा सगळे ऍक्टिव्ह होतील तेव्हा म्हणजे आमची खूप मोठी जम्प होईल त्या केसमध्ये. कारण आता पूर्ण एरिया कव्हर झालेला आहे सगळं. आता फक्त तुम्हाला स्केल अप करणं एवढं एकच काम आहे. म्हणजे इंडियामध्ये जिथं इंडस्ट्रियल बेल्ट आहे त्या ठिकाणून कुठूनही इन्क्वायरी आली लुब्रॉलच्या नावाने तर विदिन 1 डे आमचा माल किंवा आमचा माणूस तिथं पोहोचला. पण जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणला प्रत्येक सिटीमध्ये, तर फिजिकल मॉनिटरिंग त्याला लागतं का? म्हणजे त्यासाठी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या टीम मधलं कोणी हे किती वेळा तुम्हाला जावं लागतं? म्हणजे आता केरळला तुम्ही काय आता डेव्हलप केलं असेल किंवा लुधियानाला काय डेव्हलप केलं असेल, तर फिजिकल मॉनिटरिंग तुम्हाला किती करावं लागतं या केसमध्ये? फिजिकल मॉनिटरिंग म्हणजे आम्ही काय केलेलं आहे की प्रत्येक एरियामध्ये एरिया वाईज एक एरिया मॅनेजर अपॉइंट केलेलं आहे. ओके.
तर त्या एरिया मॅनेजरचं काम आहे ते डिस्ट्रीब्युटर कडून काम करून घेणं किंवा तो एरिया डेव्हलप करणं. ओके, तर त्यामुळं डायरेक्ट कॉर्पोरेट किंवा डायरेक्ट माझ्या ऑफिसवरती त्याचा इम्पॅक्ट खूप कमी पडतो, म्हणजे कामाचा लोड कमी पडतो डिस्ट्रीब्युटरचा. तो एरियातला जो रेसिडेन्शियल इंजिनियर असेल किंवा जो मॅनेजर असेल तर तो त्याचे डिस्ट्रीब्युटर तो हँडल करतो. अच्छा अच्छा. पण मग या बिझनेस नेटवर्किंगसाठी तुम्ही कुठल्या काही विशिष्ट कुठल्या ग्रुपशी असोसिएट आहात, कुठल्या चेंबरशी असोसिएट आहात, तर त्याचा काय फायदा बिझनेसमध्ये तुम्हाला कितपत झाला किंवा होतो रादर? येस, म्हणजे मी बऱ्याचशा नेटवर्किंग फोरम मध्ये ऑलरेडी कनेक्टेड आहे. बरं. तर एमसीसीआयचा पण मी मेंबर आहे, एमसीसीआयचा मेंबर आहे. त्याच्यानंतर एक बिझनेस नेटवर्किंग ऑफ इंटरनॅशनल BNI म्हणून एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये पण मी मेंबर आहे. देन एक मराठी माणसासाठी एक भिडे सरांनी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ह्या नावाने एक संस्था 2000 साली सुरू केली होती. ओके, तर त्याचा पण मी मेंबर आहे. म्हणजे असे बरेच एक गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम म्हणून एक UAE बेस संस्था आहे, तर त्याचा पण मेंबर आहे मी. तर हे जे बिझनेस नेटवर्किंग क्लब आहेत ह्याचा मला जो पुण्याच्या बाहेर बिझनेस डेव्हलप करण्यासाठी खूप सारी मदत झाली. रिसेंटली तुम्ही दुबईमध्ये तुमचा एक सेटअप केलेला आहे, जसं तुमच्या बोलण्यात आलं होतं. तर तो योग कसा जमून आला तुम्हाला? तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्सशी कसं तुम्ही असोसिएट झाला? ऍक्च्युली मी गेल्या 4-5 वर्षापासून ट्राय करत होतो की UAE मध्ये आपण म्हणजे बिझनेस सेटअप करावा. ओके, तर माझं बरंचसं मटेरियल इम्पोर्ट होतं काही कंट्रीज मधनं. तर ते इम्पोर्ट करण्यासाठी आम्हाला दुबईच्या कंपनीज यूज करावं लागायच्या, बऱ्याचशा अदर कंपनीज. तर मग ती ऑपॉर्च्युनिटी लास्ट इयर आम्ही म्हणजे मी ती शोधून काढली आणि मग आता म्हणजे दुसऱ्या कंपनीकडून आम्ही काही इम्पोर्ट करायचो किंवा दुसऱ्या कंपनी ज्या यूज करायचो आम्ही आमच्या इम्पोर्ट मटेरियलसाठी, तर त्यांना आम्हाला बरेचसे पैसे पे करावे लागायचे. तर ते सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की अरे आपणच जर आपली कंपनी तिथं ओपन केली तर आपला जो रेग्युलर चाललेला ट्रेड आहे तर त्याच्यामध्ये पण बेनिफिट भेटेल आणि नवीन ऑपॉर्च्युनिटी पण जनरेट होतील त्याच्यातनं. आणि तसं झालं. आता म्हणजे 1 वर्ष झालं ऑलमोस्ट आम्ही दुबईमध्ये आमची स्वतःची एक जनरल ट्रेडिंग कंपनी ओपन केली आहे आणि जे आम्हाला लागणारं रॉ मटेरियल आहे हे सगळं आम्ही आता त्या कंपनीतनं इम्पोर्ट करतो. ओके ओके ओके. त्यामुळे आमचं जे आमचे फिनिश प्रोडक्ट्स आम्ही जे बनवतो त्याच्या कॉस्टवरती बराचसा इम्पॅक्ट आला, कारण तिकडं सोर्सिंग करणारी पण आमचीच कंपनी झाली आणि त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या पण ऑपॉर्च्युनिटी आल्या. मग आम्ही बऱ्याचशा काही गोष्टी इथून एक्सपोर्ट पण करायला आमच्या कंपनी. बरोबर. तर हे असे बेनिफिट्स इन शॉर्ट ते 2 वे सोपं झालं तुम्हाला, त्याचे ट्रान्झॅक्शन करणं किंवा जी देवाणघेवाण आहे ती सोपी झाली. सर, सुरुवातीला तुम्ही मोठ्या 2 ब्रँड विषयी मेन्शन केलं होतं की कॅस्ट्रॉल किंवा विडॉल वगैरे अशासारखे ब्रँड ऑलरेडी होते तुम्ही सुरुवात केली तेव्हा, आत्ताही आहेत किंवा येणाऱ्या काळात ते राहतील. तर हे कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिटर याकडे तुम्ही कसं पाहता सर? ऍक्च्युली काय आहे की इंडस्ट्रियल लुब्रिकंट्स मध्ये म्हणजे जे यूज करणारे लोक असतात हे लोक वेल एज्युकेटेड असतात, टेक्निकली स्ट्रॉंग असतात. बरोबर. ते ब्रँड पेक्षा तुमच्या परफॉर्मन्सवरती, तुमच्या प्रोडक्टच्या परफॉर्मन्सवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतात किंवा जास्त बिलीव्ह करतात. बरोबर. ओके. त्यामुळं जे मोठे ब्रँड आहेत ना ह्याचा आम्हाला अशी भीती वाटत नाही. अच्छा अच्छा. कारण आम्ही जे आहेत ना म्हणजे असे कुणी ब्रँड बघून घेणारी लोक आहेत पण ते खूप कमी आहेत. ओके. पण तुमचा प्रॉडक्ट प्रूव्ह करून तो त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हा चेक करून हे घेणारी पण भरपूर लोक आहेत. त्यामुळे कॉम्पिटिटरची भीती नाही वाटत आम्हाला. नाही वाटत. थोडक्यात आपली क्वालिटी आणि आपली सर्व्हिस जर उत्तम असेल तर डेफिनेटली आपण काही करू. डझंट मॅटर म्हणजे आपला कॉम्पिटिटर कोण आहे त्यांनी फारसा आपल्याला काही फरक पडत नाही. दुसरं एक मला विचारायचं सर, बऱ्याचदा बोललं जातं जनरल गप्पांमध्ये सुद्धा की कुठलाही बिझनेस सुरू करायचा, आता तुम्ही लुब्रिकंट इंडस्ट्रीमध्ये आहात किंवा हॉटेल असेल किंवा कुठलाही बिझनेस असेल, एक लक फॅक्टर पाहिजे असं लोक म्हणतात की अरे माझं जर लक असेल ना तर बघ म्हणजे हे जर चाललं तर मी कुठे गेलो, किंवा बरेच लोकांचं असं बोलण्यात येतं की लक चांगलं नव्हतं रे म्हणून, नाही तर मग मी कुठे गेलो असतं. तर आता तुम्ही ऑलमोस्ट 10-12 वर्ष स्वतः या बिझनेसमन म्हणून काम करताय, त्याच्या आधी तुम्ही जॉब करत होता. तर या एकूण प्रवासात तुमचा अनुभव काय सर? हे लक फॅक्टर जो आहे हा किती महत्वाचा असतो बिझनेसमध्ये?
म्हणजे माझ्या मते लक फॅक्टर ठीक आहे, म्हणजे ते लक फॅक्टरवरती आपण म्हणजे बिलीव्ह करायलाच पाहिजे. बट तुमच्यामध्ये जर सचोटी आणि मेहनत आणि सातत्य असेल तुमच्या कुठल्याही कामामध्ये, तर लकला पण त्या पाठीमागे जावंच लागेल. बरोबर म्हणजे मला असं म्हणायचं आहे. ठीक आहे, लक फॅक्टर तर असतोच. काही लोक खूप मेहनत करतात पण त्यांना सक्सेस नाही भेटत, पण तुम्ही तिथं थांबणं हे पण चुकीचं आहे. बरोबर आहे असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे. पण पर्सेंटेज वाईज आपण बघितलं तर लकला तुम्ही किती पर्सेंटेज द्या? पर्सेंटेज वाईज तसं सांगता येणार नाही, पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही मेहनतच नाही केली तर लक तरी काय करणार आहे. बरोबर ना. त्यामुळे मी तर 100% मेहनतीलाच देईन. ओके, म्हणजे येस, म्हणजे पहिला जो आपला आहे ती आपली मेहनत ही महत्वाची, आपण कुठे कमी पडता कामा. अच्छा अच्छा. या अनुषंगाने मला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की जे आता नवीन उद्योजक येणार आहेत, ज्यांना कुठल्याही इंडस्ट्री कुठलीही असो, ज्यांना स्वतःचा आता बिझनेस, बरेच आपल्याकडे इंडियात तुम्ही बघत असाल की स्टार्टअप्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत, लोक धंद्यात आलेले आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल की त्या तरुण उद्योजकांनी कशी तयारी करायला पाहिजे, स्वतःवर कसं काम करायला पाहिजे बिझनेस मध्ये यायच्या आधी? बघा ऍक्च्युली काय आहे की सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुमची लर्निंग कॅपॅसिटी आहे ना, ही खूप चांगली पाहिजे. म्हणजे काहीही, म्हणजे बघा, म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे ना की एखादी गोष्ट आपण समजतो ना की ह्या गोष्टीचा मला काय फायदा होणार आहे, मी का शिकू, पण तुमच्या लाईफ मध्ये आहे ना कधी ना कधी त्या गोष्टीची तुम्हाला गरज लागते, हे असं मला वाटतं. ओके, त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट, म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल, कुठला व्यवसाय करत असाल, तुम्ही व्यवसायामध्ये सध्या नुकसानीमध्ये असाल, काही असाल, पण तुम्ही ते सातत्य ठेवलं आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन गोष्टी शिकत गेल्या ना, तर तुम्हाला यश हे भेटणारच आहे. म्हणजे त्याला कोणीही रोखू शकत नाही. ओके, तर कंटिन्युटी, कुठलेही काम करताना कंटिन्युटी पाहिजे तुमच्या कामामध्ये. आणखी म्हणायचं त्या कामावरती तुमचं प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे आणि ते सचोटीने करायला पाहिजे. ओके, ते केलं तर तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल तुमच्या लाईफ मध्ये. ओके ओके. प्रॅक्टिकली जर आपण या अँगलकडे बघितलं बिझनेसकडे, तर सर्वात बिझनेसमध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे फायनान्स. की आता तुम्ही एवढे मोठे मॅन्युफॅक्चरर आहात, डेली जे ओव्हरसेस असतात किंवा आपण जे म्हणतो खेळतं भांडवल, तर हे तुमच्या केसमध्ये तुम्ही फायनान्स कसा उभा केला, किंवा ज्या लोकांना आता नवीन यायचंय यामध्ये, तर फायनान्सचं कितपत आणि नॉलेज त्यांच्याकडे असायला पाहिजे आणि त्यांनी सुरुवात कशी करायला पाहिजे? बघा, ऍक्च्युली इनिशियली जेव्हा आम्ही फायनान्स उभा केला आमच्या कंपनीसाठी, तेव्हा मी माझे स्वतःचे सेव्हिंग्ज आणि ह्याच्यामधून सुरुवात केला. की इनिशियली काय असतं की आपल्याकडे बिझनेस करायचा म्हणजे हा एक तर म्हणजे आता ठीक आहे, आता काही मानसिकता चेंज झाल्यात, पण एक 8-10 वर्षापूर्वी असं होती की बिझनेस करायचा म्हणजे काहीतरी क्राईम करायला चालला का काय होतं. बरोबर ना, म्हणजे अशी मानसिकता होती की बिझनेस म्हणजे लॉस, हेच गोष्टी होत्या. आणि त्यामुळं ठीक आहे, आपण पण शेवटी मराठी कुटुंबात जन्माला आलोय, तर ती भीती आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पण असतात. आणि मग पण ठीक आहे, म्हणजे डेअरिंग केल्याशिवाय पण काही होत नाही. त्या पण गोष्टी वाचलेल्या होत्या, शिकलेल्या होत्या कुठेतरी. आणि मग जे स्वतःचे सेव्हिंग्ज वगैरे आहेत हे थोड्याशा हे करून आम्ही सुरुवात केली. आणि मग त्या बिझनेस मधनच जे पैसे जनरेट होतात तेच त्या बिझनेस मध्ये रोटेट केले. मग काही जवळचे फ्रेंड सर्कल्स वगैरे, असंच मी एका क्लबच्या मीटिंग मध्येच एक छान एक किस्सा म्हणजे एक ऐकलं होतं की एक ग्रीन सिबिल हा एक म्हणजे ट्रेनर होते. ट्रेनरनी त्या एका प्रोग्राम मध्ये मी होतो तेव्हा त्यांनी जस्ट ते सांगितलं होतं. तर म्हणजे ग्रीन सिबिल काय असतं, तर ह्याबद्दल म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आवर्जून तुम्ही पण त्याच्यावरती हे करा. तर काय असतं की जेव्हा आपल्याला व्यवसायासाठी पैसा लागतो ना, तेव्हा इनिशियली बँक मदत करत नाही तुम्हाला. बरोबर. जेव्हा तुम्ही ग्रो करताय किंवा काहीतरी दिसायला लागेल तेव्हाच तुम्हाला सगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुमच्या पाठीमागे लागतील फंडिंगसाठी, पण इनिशियली तुम्हाला कोणी हेल्प नाही करत. तर म्हणजे त्या एका प्रोग्राम मध्ये मी असं थोडक्यात ऐकलं की तुम्ही आहे ना, जेव्हा तुम्हाला गरज नसते ना पैशाची, तेव्हा तुमच्या मित्रमंडळीकडून थोडे थोडे पैसे घ्या. आणि गरज नाहीये तुम्हाला, समजा गरजच नाही, पैसे आले आणि वेळेवरती त्यांनी जर म्हटले की आपण सांगितलं की चला तुला 2 दिवसात मी रिटर्न देतो बाबा, ओके, तर त्या 2 दिवसाच्या ऐवजी 1.5 दिवसातच त्याला रिटर्न द्या. अच्छा, म्हणजे अर्धा दिवस अगोदरच त्याला रिटर्न द्या. ओके, त्यांनी काय होईल की
त्याचा तुमच्याबद्दलचा कॉन्फिडन्स म्हणजे फायनान्शियल बाकी त्याचा तर कॉन्फिडन्स मित्र आहे म्हणल्यानंतर असणारच आहे, बरोबर. पण शेवटी पैशाचं नाटक करता येत नाही अशी म्हण आहे आपल्याकडे. तर हे असं तुमच्या मित्रांकडे किंवा ज्याला तुम्ही मागू शकता अशा लोकांकडे तुम्ही थोडे थोडे पैसे मागा आणि त्यांना वेळेवर रिटर्न करा. राईट. तेच लोक तुमच्यासाठी मोठा फंड गोळा करतील. ओके. कारण तुमचा व्यवहार चांगला आहे. बरोबर. मग आम्ही पण हे असेच काही ट्राय आउट केल्या गोष्टी आणि त्याच्यातनं पैसे मिळत गेले बिझनेस एक्सपान्शन साठी, लोकांना वेळेवर रिटर्न दिले आणि मग जसा बिझनेस वाढला, जसे रिटर्न्स चांगले, इन्कम टॅक्सचे रिटर्न्स वगैरे चांगले जायला लागले, तेव्हा बँक स्वतःहून पाठीमागे लागले आणि पुढचे लोन्स आणि फायनान्सेस उभे राहिले. मराठी उद्योजक किंवा कोणी उद्योजक असो त्याच्या मनामध्ये एक छोटी भीती असते. आता प्रोडक्ट तयार झालंय, सगळं झालंय, टीम सगळी चांगली तयार झाली, मी प्रोडक्ट समजा तुम्हाला सेल केलं आणि समजा काय 2 लाख रुपयाची ऑर्डर मी तुमच्याकडनं घेतली आणि तुम्हाला सेल केलं, पण ते पैसे ठरलेल्या क्रेडिट टर्म्स मध्ये समजा नाही आले तर पुढे माझं सगळं कोलमडतं असं. तर असं काही चॅलेंजिंग सिच्युएशन तुमच्या आतापर्यंतच्या प्रोफेशनल करिअरमध्ये कधी तुम्हाला आली होती का, आणि जर आली असेल तर तुम्ही त्यातनं कसे बाहेर पडला? हे बघा, बिझनेस म्हणल्यानंतर लॉस प्रॉफिट ह्या गोष्टी होतच असतात. बऱ्याचसे म्हणजे काही लोक डिफॉल्टर पण होतात, जे पैसे डुबले जातात, ह्या पण गोष्टी होतातच. शेवटी हे मार्केट आहे, भीती असते ना, भीती असते पैसे नाही आले तर काय. हा, पण त्या गोष्टीला किंवा त्या भीती म्हणजे त्याला भीती समजून जर तुम्ही नाही उतरले धंद्यामध्ये तर तुम्ही मागच राहाल, म्हणजे ते एक पाऊल पुढे जाणारच नाही. पण असं होत नाही. म्हणजे पैसे तुम्ही जर बिझनेसमध्ये कंटिन्युअस अलर्ट असाल, ओके, म्हणजे तुम्ही एखाद्याला क्रेडिट दिलेलं आहे, ते क्रेडिट झाले की तुमचा फॉलोअप जात असेल, त्यांना मेल जात असेल, कॉल जात असेल, शेवटी पैसे हे ओढूनच काढावं लागतात. म्हणजे इझिली असं कुणी म्हणजे ठीक आहे, म्हणजे जे काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे जे ऑटोमॅटिक सिस्टम्स आहेत, म्हणजे प्रोप्रायटर बेस जे छोट्या कंपन्या आहेत तर ते पैसे असे खेचावच लागतात तुम्हाला. पण म्हणजे माझ्या आता ह्या 7-8 वर्षाच्या जर्नीमध्ये म्हणजे 1% पण आमचं डुबलेले नसते. ओके. म्हणजे रिकव्हरी हे होतीच चांगली. त्यामुळे त्या गोष्टीला म्हणजे भीती समजून घेण्यामध्ये काही मुळात भीती असं बघायचंच नाही. थोडं 1-2% तयारी ठेवायची आणि आपण आपलं कामाला लागायचं. अच्छा. जाता जाता एक शेवटचा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न, की तुमच्या मते यशाची व्याख्या काय? व्हॉट इज सक्सेस? ऍक्च्युली माझ्या मते यश जे आहे ना, हे कधीच न थांबणारी प्रोसेस आहे. ओके, म्हणजे तुम्ही कधी समजणार की मला यश मिळालं किंवा मी सक्सेस झालो, कधीच, म्हणजे ही न थांबणारी गोष्ट आहे. तर यावरून मला एक लहानपणीचा एक सुविचार आठवला, शाळेच्या बोर्डवरती लिहिलेला होता की बघा, आंब्याला मोहर येतो, खूप सारा मोहर येतो, ओके, पण त्याच्यापैकी काही मोहरलाच आंबा लागतो, म्हणजे फळं लागतं. ओके, आणि नंतर ते फळ तुटून जातं की परत तो आंबा जो आहे ना, परत पुढच्या वर्षी अजून त्याला मोहर येतो, परत त्याला फळं लागतात. ही कधीही न थांबणारी प्रोसेस आहे, कंटिन्युअस प्रोसेस. अच्छा. त्यामुळं मला अशी यशाची व्याख्या सांगणं कठीण आहे, पण यश कशाला म्हणायचं हे थोडस. बरोबर. पण थोडक्यात ती कंटिन्युअस प्रोसेस आहे, त्याला एंड पॉइंट असं काही नाही की तुम्ही जसं जसं काम कराल तसं जसं ते मल्टिप्लाय होत तुम्हाला आणखी दुसरी काहीतरी अचीव्ह करण्याची एक जिद्द निर्माण म्हणजे करण्यासाठी. उद्योजक म्हणून ती भूक कायम तुमच्यात ती राहिली पाहिजे, किंवा ती राहतेच. एकदा तुम्ही ते करत गेलात की ती राहतेच. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ आम्हाला दिलात. तुमचं शेड्यूल किती टाईट आहे आम्हाला माहिती आहे, पण तरी तुम्ही आम्हाला आवर्जून इथे आलात, वेळ दिलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मला खात्री आहे की मीच नाही, पण सगळे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी खूप प्रेरणा यातून घेतली असेल, आणि याच्यातनंही हीच प्रेरणा घेऊन अनेक मराठी उद्योजक तयार होतील येणाऱ्या काळामध्ये. थँक्यू सर. तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. हा व्हिडिओ किंवा ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा, आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जे उद्योजक आहेत किंवा जे उद्योजक नाही जो आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि कारण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये असंच स्वतःला मोटिवेट करत पुढे जायचंय. पुन्हा लवकरच भेटू मला भेटलेली असामान्य माणसं या शृंखलेमध्ये अशाच एका खास व्यक्तीसह. धन्यवाद.